मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणाऱ्या त्या रामगिरी महाराजांना अटक करण्याची मागणी। पैगंबराबद्दल अपशब्द वापरला तर आम्ही खपवून घेणार नाही व मुस्लिम समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। इस्लाम धर्मात प्रेषित मोहम्मद पैगंबर यांना मुस्लिम समाजात जास्त महत्त्व आहे। हजरत मोहम्मद पैगंबरांना अपशब्द वापरून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी असे प्रांत यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गट यांच्या वतीने देखील आज निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी साजिद पठाण प्रसार माध्यमांशी बोलत होते की एक वेळ आम्हाला शिव्या द्या, आम्ही सहन करू, पण आमचे सर्वेसर्वा असणारे, आमच्या प्राणापेक्षा जास्त महत्त्व असणारे हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल कुणीही उठून काही बोललं तर आम्ही मुस्लिम समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही व या रामगिरी महाराजांवर कायदेशीर कारवाई करून अटक करण्याची मागणी यावेळी निवेदनाद्वारे प्रांत अधिकारी यांना करण्यात आली। यावेळी दलित समाज रिपब्लिकन पार्टीचे अशोक कांबळे, माजी नगरसेवक साजिद अली पठाण, भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष जयलाभ शेख, RPI अशोक कांबळे गटाचे नितेश वाघमारे यांच्यासोबत समस्त मुस्लिम व दलित समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुस्लिम समाजाच्या वतीने रिपब्लिकन पार्टी अशोक कांबळे गटाच्या वतीने संयुक्तपणे दलित मुस्लिम मराठा बांधवाच्या वतीनं जे गुंड प्रवृत्तीचा रामगिरी आहे त्याला महाराज म्हणता येणार नाही। महाराज हा भगवे कपडे घालून देशामध्ये ध्रुवीकरण करून सामाजिक आतंकवाद निर्माण करणारा हा कदापि महाराज असू शकत नाही। म्हणून पहिला आम्ही आमच्या प्राणाहून प्रिय ज्याच्यासाठी आमचे आई वडील आम्ही रक्त कुर्बान करू शकते असे आमचे प्राणाहून प्रिय हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या बाबतीत जो हरामीपणा किंवा हरामखोर साधूने जे शब्द बोललेला आहे त्या शब्दाचा आम्ही जाहीर निषेध करतो, धिक्कार करतो। मी पहिला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हे सांगतो, या भडव्याला पहिला पोलीस संरक्षण देताच तुम्ही कसं? देशामध्ये अशांतता मानणाऱ्याला तुम्ही पोलीस संरक्षण देताय काय? त्याने असं मोठं काम केलं आहे देशाच्या भल्यासाठी। या देशामध्ये अराजकता माजणारा काम करणारा तुम्ही पोलीस संरक्षण देत असेल, मग देशातील जनताने तुमच्याकडनं काय शिकवून द्यायचं? म्हणजे कोणी पण उठायचं मुस्लिमच्या विरोधात बोलावं तुम्ही पोलीस संरक्षण देणार काय? त्याला पहिला तुरुंगात पाठवा, त्याच्यावर मोठमोठे गुन्हे दाखल करा, जेणेकरून ते 5-6 वर्ष ते तुरुंगाच्या बाहेर येणार नाही, जेणेकरून भविष्यामध्ये दलित समाजाचा असो, OBC समाजाला असो, आदिवासी असो, मुस्लिम समाजाच्या विरोधात चकार शब्द काढणार नाही। कारण संविधानपेक्षा या देशामध्ये कोणीही मोठा नाही, म्हणून त्या भडव्याला पहिला तुरुंगात पाठवा, हीच आमची मुस्लिम समाजाची मागणी आहे। एवढं सांगतो। जय हिंद, जय महाराज, जय भीम, जय संविधान। कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार वंदन करून आम्ही सर्व महाराष्ट्रामध्ये असणारी अनुसूचित जाती जमातीतील आणि महाराष्ट्र राज्यातील नागरिक यांच्या सर्वांच्या वतीनं आज आम्ही त्या अपशब्द बोलणाऱ्या साधूचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय। कारण आपला जो महाराष्ट्र राज्य जो आहे या साधू संतावर चालणारा आपला देश आहे, भारत देश। या भारत देशामध्ये जर साधू विधानसभा डोळ्यासमोर ठेवून एक विशेष जातीला आणि धर्माला टार्गेट करत असतील तर आम्ही सर्व SC ST OBC VJNT अल्पसंख्याक मुस्लिम बांधव आम्ही गप्प बसणार नाहीये। आम्ही जशाला तसं उत्तर देऊ। आणि मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की मुख्यमंत्री साहेबांनी त्या अशा जातीवाद साधूला, ढोंगी साधूला पोलिसांचा बंदोबस्त दिलाय, ते बंदोबस्त काढून घेऊन तो समाजात प्रवचन देणारा किंवा समाजाचं परिवर्तन करणारा या लायकीचा नसून तो एक ढोंगी आहे, त्यांना त्वरित अटक करावं आणि पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये असलेल्या देशातल्या असलेल्या तमाम मुस्लिमांचं, दलितांची भावना दुखवली गेलेली आहे। म्हणून या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गट यांच्या वतीनं आज आम्ही जाहीर निषेध करतो। जय भीम, जय भारत। काल रामगिरी महाराज आमचे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैगंबर, मुस्लिम धर्मगुरू, जे आम्ही अल्लाहनंतर त्यांनाच मानतोय आणि त्यांच्यानंतर कुणाला मानत नाही, त्यांच्या विरोधात रामगिरी महाराज म्हणून कोणतं भांडता महाराज आहे
मला त्याला एवढं सांगायचं आहे, तिची लायकी नाही आमच्या पैगंबरच्याबद्दल बोलायची, आणि बोलला आहे आणि बोलून आता ते अडचणमध्ये आला आहे. आणि मला साहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे, पोलीस स्टेशनमध्ये दिलं आहे आणि DYC साहेबांना त्यांच्या ऑफिसमध्ये पण दिलं आहे. त्याच्यावर कारवाई होऊन गुन्हे दाखल करून अटक करावं. 8 दिवसात तुम्ही जर अटक नाही केली तर आमचा पूर्ण मुस्लिम समाज रस्त्यावर उतरू शकतो. आणि हा इलेक्शन समोर ठेवून हे व्यक्तीवर केलेला आहे, हिंदू मुस्लिममध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तर मी एवढंच सांगतो, आम्हाला शिव्या दिलं तर आम्ही सहन करू शकतो आहे, आमच्याबद्दल काय बोललं तर आम्ही सहन करू शकतो आहे. पण पैगंबरच्या विरोधात बोलला आहे तर आम्ही ते गप बसणार नाही, त्याचं वेगळं काय तर महाराजाचा परिणाम येईल. मी एवढंच सांगतो की त्याच्यावर ताबडतोब कारवाई करावं, तर आम्ही पूर्ण मुस्लिम समाज रस्त्यावर उतरू, एवढं सांगतो आणि थांबतो.